एक अनुभव सांगावासा वाटतो. परवाची गोष्ट. एसी ट्रेनने प्रवास करत होतो. एका स्टेशनवर चढलो. डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती. उभं राहायला जागा होती, पण असं वाटलं की कदाचित एक दोन डबे आपण पुढे गेलो तर कदाचित तिकडे कमी गर्दी असेल, थोडं पंख्याखाली वगैरे उभं राहू, थोडा एसीचा गारवा वगैरे मिळेल. म्हणून मी ठरवलं की पुढच्या स्टेशनवर उतरायचं आणि पुढच्या डब्यात चढायचं आणि मग पुढचा प्रवास सुरू ठेवायचा. स्टेशन आलं. मी उतरून पळत पळत पुढच्या डब्यात गेलो आणि त्या डब्यात चढलो. त्या डब्यात आधीच्या डब्यापेक्षा थोडी जास्ती गर्दी होती. वरचा पंखा होता, तो बंद होता. तिकडे जेवढी उभं राहायला जागा होती त्याच्यापेक्षा कमी जागा इकडे होती. मग नशिबाला दोष देत उभा राहिलो. त्या क्षणी विचार आला की आपल्याकडे ऑप्शन्स तर असतात, पर्याय असतात, मग आपण ते स्वीकारतो. आणि ते स्वीकारल्यानंतर जर का नंतरचा पर्याय आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल तर आपण स्वतःला दोष देत बसतो, खंतावतो. प्रवास सुरू झाला. समोरून एक गाडी जात होती. ती गाडी साधी होती, एसी नव्हती, खचाखच भरलेली होती. उभं राहायला काय, नुसतं जगायला सुद्धा जागा कमी होती अशी ती ट्रेन होती. आता त्या डब्यातल्या माणसांकडे तर पर्यायच नाहीये. मग ती माणसं तशीच उभी होती. हे काय आहे? जेव्हा आपल्याकडे पर्याय असतात त्यावेळी आपण पर्याय तर स्वीकारतो, पण जबाबदारी नाही स्वीकारत. आणि जेव्हा आपल्याकडे पर्यायच नसतो तेव्हा आपण निमूटपणे सोचतो. म्हणजे आपल्याला जी माणसं दिसतात त्यांच्या आयुष्यात जे आपल्याला वाटतं की सगळं आलबेल चालू आहे, व्यवस्थित आहे, ते पर्याय नसल्यामुळे असतं का? आणि दुसरी गोष्ट, जे पर्याय स्वीकारतात ते जबाबदारी घेतात का? विचार करून बघा.